श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नांदगाव तालुक्यातील जामधारी गाव हे राजकीय सामाजिक दृष्ट्या तालुक्यात प्रचलित आहे। जामधारी गावालगत असलेल्या खडके वस्तीवरील नागरिक मागील काही वर्षांपासून मूलभूत गरजांपासून वंचित आहे। या आदिवासी वस्तीत वीज पुरवठा वेळेवर होत नाहीये, तसेच येथील मूल देखील शिक्षणापासून वंचित। असं असतानाही शिक्षण अधिकारी काय करतायत असा प्रश्न खडके वस्तीवरील ग्रामस्थांनी विचारत बुधवारी नांदगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला। नांदगाव तालुक्यातील जामधारी जे गाव आहे, या गावाजवळ खडके वस्ती म्हणून आदिवासी समाजाची मोठी वस्ती आहे। या वस्तीवर जवळजवळ 300-400 लोक राहतात, परंतु 35 वर्षापासून या आदिवासी बांधवांना वीज, पाणी, रस्ते आणि शिक्षणापासून वंचित आहेत। कुठलीही मूलभूत सुविधा आज देश स्वातंत्र्य होऊन या लोकांपर्यंत पोहोचलेली नाही। आज एकीकडे 35 वर्षापासून हे लोक अंधारात जीवन जगत असताना कुठलेही लोकप्रतिनिधी असतील किंवा शासनाचे अधिकारी असतील, कुठल्याही प्रकारे यांचं लक्ष नाही। आज यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी 3 किलोमीटर पायी जावं लागतं। पायी जात असताना मध्ये नदी, नाले, जंगल, जीव मुठीत धरून हे पोरं शाळेत जातात आणि संध्याकाळी परत घरी येतील का नाही येतील याची सुद्धा चिंता त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना असते। म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की देश डिजिटल होत असताना मात्र आजही आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। यांना अजूनही रेशन कार्ड नाहीत, जातीचे दाखले नाहीत। यावेळी नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत असल्याबाबत त्यांनी निवेदन दिले। पिण्यासाठी पाणी नाही, या सर्व गोष्टींचा विचार प्रशासनाने करायला हवा। याचबरोबर आम्हाला लवकरात लवकर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध द्यावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली। यावेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामी।